आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा, आलात का तुम्ही? हिमा, सरबत तयार ठेवलंस ना? इन ग्लासेस मध्ये करा. सईची आई पण आलीये. सई, आई कुठे आहे? सई, अगं त्यांचं सामान काढलं का तुम्ही? देवांश्री ड्रायव्हरला सांगायचं ना आत घेऊन यायला. बरं, हरकत नाही, चल आपण जाऊया. ये. जानू थांब. काय झालं? कुठेच सुमनताई? आई, काय झालं बाळा? त्यांच्याही नाही आल्या आमच्या बरोबर. असं रडायचं नाही बाळा. हे बघ, आधी मला सांग काय झालंय, का नाही आल्या त्या? नाही माहित मला. मी जेव्हा आईला कॉल करून सांगितलं होतं की आम्ही तुला घ्यायला येतोय, तेव्हा ती काहीच नाही बोलली. आणि जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा म्हणाली की मी नाही येणार तुमच्या बरोबर. असं का म्हणाल्या? बरोबर. हे बघ, कसं आहे, आता तू तुझ्या सासरी राहतेस की नाही, मग त्यांना इथे सासरी येऊन राहायचं म्हणून जरा संकोच वाटला असेल. देवा, अरे पण तू समजवायचंस ना त्यांना. बरं, त्यांना हे सांगितलंस का की भैरवी ताईंनी त्यांना इथे येऊन राहा म्हणून सांगितलंय? जानू, मी हे सगळं बोललो नसेल असं तुला वाटतं का? ऑब्व्हियसली मी बोललो. मी आणि सई, इनफॅक्ट मामा सुद्धा बोलले त्यांना, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. त्यांचं सरळ म्हणणं होतं की ते घर सोडून कुठेच जाऊ शकत नाही. सई, हे बघ, रडायचं नाही असं. त्या आज नाही आल्या म्हणून काय झालं? आज नाही आल्या म्हणून कायमच येणार नाही असं आहे का? 1-2 दिवसांनी मी स्वतः जाते तुझ्या घरी आणि घेऊन येते त्यांना. मी त्यांना या म्हणून सांगितल्यावर ते अजिबात नाही म्हणणार नाही. नक्की येतील त्या माझ्या बरोबर. नाही, ती कोणाचंच नाही ऐकणार. माझी आई खूप स्वाभिमानी आहे. तिला कितीही त्रास झाला ना तरी पण नाही येणार ती. सई,